Hello friends, welcome in Kagni Search English Guruji YouTube channel. Friends, subscribe, like and share the channel for more videos. Hello friends, in this video we are going to learn about the poem of 11th class English, The Sower. Friends, the sower means the farmer. Before going to start the poem, let us discuss about the icebreaker questions. Friends, in the icebreaker questions, we have the first question here. Make a list of words related to agriculture. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी द सोअर मीन्स शेतकरी किंवा पेरणी करणारा. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्याला आईस ब्रेकरमध्ये विचारलेला आहे. मेक अ लिस्ट ऑफ वर्ड्स रिलेट टू ॲग्रिकल्चर. शेतीशी संबंधित काही जे शब्द आहेत ते शब्द या ठिकाणी लिहा. बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला शेतीशी संबंधित भरपूर शब्द लिहिता येतील. फॉर एक्झाम्पल बुलक कार्ट, देन SOW मीन्स पेरणी करणे, रिप REAP, क्रॉप पीक, फार्मर इरिगेश, रेनफॉल, then plow PLOUGH. These so many words are there related to the agriculture. Friends, the second question is here also. What is the second question? Discuss the activities carried out by a farmer. शेतकरी कोणत्या प्रकारच्या कृती करत असतो याविषयी चर्चा करा. इथे पहिली कृती दिलेली आहे प्लॉईंग, नांगरणी करणे, मशागत करणे. त्यानंतर काय करता येईल विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी इथे स्पष्टपणे लिहिता येतं मशागत झाल्याच्या नंतर पेरणी करणे, सोईंग करणे, SOWING. पुढे त्याला निंदन खुरपण करावं लागतं, वेडिंग करावं लागत असतं. या ठिकाणी आपल्याला ते लिहिता येईल. किंवा पाणी द्यावं लागत असतं, त्याला वॉटरिंग किंवा इरिगेटिंग असं म्हणता येईल. आणि त्यानंतर पीक व्यवस्थित झाल्याच्या नंतर काय होत असतं तर त्याला कापणी करणं असं आपण म्हणत असतो. रिपनिंग म्हणता येईल किंवा हार्वेस्टिंग असं म्हणता येईल. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज ज्या शेतीमधल्या आहेत त्या होत असतात. पुढची ॲक्टिव्हिटी दिलेली विद्यार्थी मित्रांनो, इन आवर कंट्री इंजिनिअरिंग, टीचिंग अँड मेडिकल फील्ड्स आर मच मोर सॉट आफ्टर. आपल्या भारत देशामध्ये शक्यतो इंजिनिअरिंग व्हावं असं वाटतं, डॉक्टर व्हावं असं वाटतं, शिक्षक व्हावं असं वाटतं, प्राध्यापक व्हावं असं वाटतं. अदर प्रोफेशन्स, ऑक्युपेशन्स दो दे मेक अ सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन टू द सोसायटी डोंट गेट ड्यू. आणि इतर कुठल्या प्रकारचे काही प्रोफेशन्स जे आहेत ते समाजाला परिणामकारक आणि योग्य होतील असे कोणते प्रोफेशन्स आहेत जे की आपल्याला या ठिकाणी मेन्शन करता येतील, लिहिता येतील, परंतु समाजाला महत्त्वपूर्ण सहाय्य करणाऱ्या आणि त्यांना त्यांचे श्रेय मुबलक प्रमाणामध्ये न मिळणारे उद्योजक किंवा व्यावसायिक यांची या ठिकाणी आपल्याला यादी करायची आहे. काम तर जास्त परंतु त्यांचं उत्पादन मात्र कमी, अशा पद्धतीची यादी तयार करायची आहे. या ठिकाणी टायटल म्हणून पहिल्यांदा आपल्याला दिले फार्मर हायली अनप्रेडिक्टेबल इकॉनॉमिक गेन. आणि शेती जी काही आहे खरं म्हणजे अनप्रेडिक्टेबल आहे. कुठल्याही प्रकारचं भाकीत तिथे केल्या जाऊ शकत नाही आणि उत्पादन जे काही एवढंच होईल असंही सांगितलं जाऊ शकत नाही, कारण कमी जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतं. कन्झर्वन्सी वर्कर, आता या ठिकाणी कन्झर्वन्सी वर्कर्समध्ये आपल्याला स्पष्टपणे असं सांगता येईल की त्यांना कुठल्या प्रकारचं प्रोटेक्शन नसतं. नो प्रोटेक्टिव्ह क्लोथिंग फॉर हँडलिंग वेस्ट. काहीही काम करत असताना अँड अ लॉट ऑफ रिस्क इज देअर, हे आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. या ठिकाणी पुढचा शब्द आपल्याला काही लिहावं लागेल आणि तो आपल्या मनाने लिहावायचा आहे. इथे फॅक्टरी वर्कर्स आपण लिहू शकतो. आणि पुढे जर लिहायचं म्हटलं तर फॅक्टरी वर्कर्सला लो वेजेस, फार कमी पगार असते, ओव्हरटाईम वर्किंग अँड हेल्थ इन रिस्क. त्याच्यापुढे आपल्याला काय लिहिता येईल बघा, सेल्स पर्सन्स लिहिता येईल. बट अबाउट द सेल्स पर्सन्स
अ लॉट ऑफ ट्रॅव्हलिंग, इथे पुढे लिहावं लागेल लॉट ऑफ ट्रॅव्हलिंग. त्याच्यानंतर लॉंग वर्किंग आवर्स अँड एक्झर्शन कंटिन्युअसली. पुढे आणखी आपल्याला एक लिहिता येईल आपल्या या ठिकाणी विशेष म्हणजे इथे लिहिता येईल हाऊस हेल्प वर्कर्स. आणि या ठिकाणी मेन्शन काय करता येईल की नो पेड टाईम ऑफ, पुरेशा प्रमाणामध्ये त्यांना वेज किंवा पगार मिळत नाही. त्याचबरोबर पुढे एक प्रश्न विचारलेला आहे वेब सेक्शनमध्ये. ॲग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ द इंडियन इकॉनॉमी. खरं म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा हा एक कणा आहे शेती म्हणजे. आणि अशा परिस्थितीमध्ये फिल इन द बॉक्स सपोर्टिंग दिस स्टेटमेंट कंप्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम. खाली जी वेग डायग्राम दिलेली आहे ॲग्रिकल्चर बॅकबोन ऑफ इंडिया. इथे पहिले आपल्याला इथे टायटल दिलेलं आहे अ लार्ज पार्ट ऑफ इंडियन पॉप्युलेशन इज इन्व्हॉल्व इन ॲग्रिकल्चर. आणि पुढे जे काही आपल्याला या ठिकाणी राईट करायचे, इथे राईट करायचे आणि इथे राईट करायचे. हे राईट करत असताना आपल्याला वेब ही पूर्ण करायची आहे. बघा या ठिकाणी आपल्याला काय ते लिहिता येईल विद्यार्थी मित्रांनो. इथे लिहिता येईल इट मेक्स इंडिया सेल्फ सफिशियंट इन द टर्म्स ऑफ इट्स रिक्वायरमेंट्स ऑफ द फूड ग्रेन्स. या ठिकाणी नंबर 3च्या रकान्यामध्ये काय लिहिता येईल विद्यार्थी मित्रांनो. इथे इट प्रोव्हाइड्स, इट मीन्स ॲग्रिकल्चर, इट प्रोव्हाइड्स एम्प्लॉयमेंट्स ऑपॉर्च्युनिटी फॉर एव्हरी वन. या ठिकाणी नंबर 4च्या रकान्यात काय लिहिता येईल इट जनरेट्स द रेव्हेन्यू फ्रॉम द एक्सपोर्ट्स. आणि शेती ही जी काही आहे सगळ्यांसाठी पूरक अशा पद्धतीची आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आईस ब्रेकर्स बघितलं. आईस ब्रेकर्सच्या नंतर आपण या ठिकाणी ॲक्च्युली कवी कोण आहेत, पोएट कोण आहेत त्यांची ओळख करून घेऊयात. या ठिकाणी तसं जर पाहिलं तर या कवितेचे मूळ कवी आहेत व्हेक्टर ह्युगो. आणि व्हेक्टर ह्युगो जे काही कवी आहेत ॲक्च्युली ते कुठले आहेत. पोएट, नॉवेलिस्ट, ड्रामॅटिस्ट ऑफ 19th century, द मोस्ट इम्पॉर्टंट फ्रेंच रोमॅन्टिक रायटर. हे जे व्हेक्टर ह्युगो आहेत ते ॲक्च्युली फ्रेंच रायटर, फ्रेंच पोएट आणि फ्रेंच ड्रामॅटिस्ट आणि नॉवेलिस्ट ऑल्सो फ्रेंच आहेत. आणि त्यांनी ही लिहिलेली नामांकित कविता आहे. मग ही कविता इंग्लिशमध्ये फ्रेंच भाषेमधून ट्रान्सलेट कुणी केली. हेअर तरुलता दत्त यांनी ही लँग्वेज, ही जी काही कविता आहे ही कविता इंग्लिश भाषेमध्ये फ्रेंच भाषेमधून ट्रान्सलेट केली आणि त्यानंतर बंगाली भाषेमध्ये सुद्धा ट्रान्सलेट केलेली आहे. ॲक्च्युली तरुलता दत्त कोण होत्या. अ बंगाली पोएट, इंडियन ॲक्च्युली, ऑल्सो नोन ॲज अ तोरू, राईट इंग्लिश अँड फ्रेंच, वॉज बॉर्न ऑन 4th March 1856 इन कोलकाता. कोलकात्यामध्ये जन्म झालेल्या ह्यात एक बंगाली कवी आणि बंगाली कवयित्री. आणि यांनी ही जी काही व्हेक्टर ह्युगोची जी कविता आहे ती ट्रान्सलेशन केलेली आहे. आणि ह्या अतिशय नामांकित अशा प्रकारच्या कवयित्री. विद्यार्थी मित्रांनो या कवितेमध्ये द सोअर इज अ पोयम अबाउट द फार्मर हू इज सोईंग सीड्स. आणि इथे एक शेतकरी आपलं जे काही धान्य आहे तो जमिनीमध्ये पेरतो आहे आणि ते या ठिकाणी कवयित्रीनं ते नेमकं टिपलेलं आहे. आणि इथे कशा पद्धतीचं चित्र टिपलेलं आहे ते ही हॅज सीन मेनी बॅड हार्वेस्ट इन हिज लाईफ. बऱ्याचशा वेळेला नापिकी त्याने पाहिलेली आहे. हावेवर ही इज ऑप्टिमिस्टिक ऑफ द हॅविंग अ गुड हार्वेस्ट एव्हरी टाईम, सो ही टॉस ग्रेन. आणि तो नेहमी अशा पद्धतीने ऑप्टिमिस्ट म्हणजे पॉझिटिव्ह राहत असतो, सकारात्मक राहत असतो. आणि हा आपल्यासाठी एक धडा आहे विद्यार्थी मित्रांनो. जेणेकरून कुठल्याही प्रकारचं संकट आपल्यावरती आलं किंवा कोणत्याही प्रकारच्या कामाची सुरुवात आपण सकारात्मक पद्धतीने करायला पाहिजेत. आणि येणारं जर संकट असेल किंवा संकट आलं असेल तर त्याला धाडसाने सामना दिला पाहिजेत. चला तर मग बघूयात या ठिकाणी कविता द सोअर म्हणजेच द फार्मर. विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला कवितेमध्ये बघा प्रत्येक स्टांजामध्ये 4 ओळी दिलेल्या आहेत आणि त्या 4 ओळी
चा स्वतंत्र अशा प्रकारचा अर्थसुद्धा दिलेला आहे. लेट अस सी. सिटिंग इन अ पोर्च वे, कूल, सनलाइट आय सी डाइंग फास्ट, ट्विलाइट हॅज टर्न ऑन टू रूल, वर्किंग आवर्स हॅव वेल नाय पास्ट. Here the cool and rule and fast and past rhyming words are here. Cool, rule rhyming words, fast and past rhyming words. Means in this poem, just the poet used the A B rhyme scheme, friends. Okay. आता या ठिकाणी या कवितेमध्ये अगदी सुरुवातीलाच पहिल्या 4 ओळीमध्ये सिटिंग इन अ पोर्च वे, कवयित्री या ठिकाणी असं म्हणतात की मूळ ज्या कवीने ही कविता लिहिलेली आहे ते म्हणतात की मी माझ्या पोर्चमध्ये, मी माझ्या अंगणामध्ये बसलेलो असताना शांतपणे, जस्ट द सनलाईट आय सी डाईंग फास्ट, सूर्य हा मावळतीला गेलेला आहे आणि अशा पद्धतीने ट्विलाइट हॅज टर्न ऑन टू रूल. आणि ट्विलाइट मीन्स संधिप्रकाश, जेव्हा सूर्य मावळतो, मावळण्याच्या आधीचा म्हणजे मावळला गेलेला आणि जेव्हा काळोख पूर्ण होत नाही त्या दरम्यानचा जो प्रकाश आहे त्याला संधिप्रकाश असं म्हटलं जातं. वर्किंग आवर्स हॅव वेल नाय पास्ट. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जवळपास वर्किंग आवर्स म्हणजे काम करण्याचे जे तास आहेत दिवसभराचे ते जवळपास संपुष्टात आलेले आहेत, संपलेले आहेत असं म्हटलं तरी चालतं. शॅडोज रन अक्रॉस द लँड्स बट अ सोअर लिंगर्स स्टील, ओल्ड रॅग ही पेशंट स्टँड, लुकिंग ऑन आय फील अ थ्रिल. आता या ठिकाणी बघा, या सेकंड स्टांजामध्ये सुद्धा बट अ सोअर लिंगर्स, सोअर मीन्स काम करणारा शेतकरी, पेरणी करणारा शेतकरी, लिंगर्स मीन्स तो त्याच ठिकाणी रेंगाळत आहे. आणि हा जो शेतकरी आहे तो शेतामध्येच आहे, जवळपास कामाची वेळ संपत आलेली आहे. शॅडो रन अक्रॉस द लँड, संपूर्ण ज्या सावल्या ह्या दूर दूर गेलेल्या आहेत, म्हणजे सूर्य मावळतीला आलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एक वयोवृद्ध इन अ रॅग म्हणजे अंगामध्ये फाटके कपडे असलेला एक शेतकरी, ही पेशंट्स स्टँड आणि संयमाने तो जमिनीवरतीच आहे, आपल्या शेतातच आहे. लुकिंग ऑन आय फील अ थ्रिल. आणि मला थोडंसं विलक्षण वाटलं या ठिकाणी, कवी म्हणतात. मी थोडंसं त्याच्याकडे पाहिल्यानंतर मला थोडंसं गोष्टी दाटून आल्या, कारण एक सूर्य मावळतीला जात असताना सुद्धा हा व्यक्ती कामामध्ये गढून गेलेला आहे आणि तो आपलं काम अर्धवट सोडून मागे येत नाही. पुढचा स्टांजा बघूयात मित्रांनो. डॉमिनेट्स द फरोज डीप, नाव टू सो द टास्क इज सेट, सून शाल कम अ टाइम टू रीप अँड मार्चेस ही अलॉंग द प्लेन. डॉमिनेट. आता या ठिकाणी इथं जे काही या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, की त्याचं जे काही काम आहे, डॉमिनेट्स द फरो डीप, आणि इथे त्याचं जे काही स्वतःचं जे काम आहे ते स्वतःचं काम जरी संधिप्रकाश असेल तरीसुद्धा तो हळूहळू आपलं काम पुढे पुढे चालू ठेवलेलं आहे. त्याचं जे टास्क जे घेतलेलं आहे, एक जे टास्क इज अ सेट, म्हणजे त्यानं जे काम जे ठरवून घेतलेलं आहे की आपल्याला एवढं काम करायचंच आहे, आणि तो आपलं काम म्हणजे हेतू उराशी बाळगून तो आपल्या जवळचं जे काही धान्य आहे तो धान्य त्या ठिकाणी तो पेरतो आहे. आणि एक गोष्ट त्याच्या मनामध्ये आहे की डेफिनेटली मी जेव्हा केव्हा पेरेल आणि पेरल्याच्या नंतर मला केव्हा ना केव्हा तरी ते धान्य जे काही आहे ते कापणीला येईल. रीप मीन्स कापणी, हार्वेस्टिंग करणे. मार्चेस ही अलॉंग द प्लेन टू अँड फ्रो अँड स्कॅटर्ड वाईड फ्रॉम हिज हँड्स द प्रिशियस गेन. बघा या ठिकाणी आता तो अगदी मार्चेस मीन्स टू गो, जाणे, संयमाने इकडून तिकडे जातो आहे. टू अँड फ्रो मीन्स इकडून तिकडे, हेअर अँड देअर्स. स्कॅटर्ड द वाईड, आणि पसरतोय तो. स्कॅटर्ड मीन्स पसरविणे. जे काही जवळ असलेलं धान्य आहे तो जमिनीमध्ये स्प्रेड करतो, म्हणजे तो पेरणी करतो आहे. आणि पेरणी कशासाठी करतो आहे, तो या गोष्टीमध्ये अतिशय गर्क झालेला आहे, तो या गोष्टीमध्ये अतिशय गढून गेलेला आहे.
की डेफिनेटली प्रेशियस ग्रेन, त्याच्याजवळ असलेले जे काही धान्य आहे, मौल्यवान अशा प्रकारचं धान्य, तो त्या जमिनीमध्ये टाकतो आहे. अँड म्यूज आय सी हिम स्ट्राईड. आणि या ठिकाणी मूळ कवी या ठिकाणी काय म्हणत असतात की मी ते पाहत असतो, आपल्याजवळचं मौल्यवान अशा प्रकारचं जे धान्य आहे तो जमिनीमध्ये पसरतो, जमिनीमध्ये पेरतो. आणि मी जी काही आहे, म्यूज मीन्स अतिशय गर्क होऊन, म्यूज मीन्स अतिशय चिंतन मनन करत मी तिकडे पाहतोय, की अगदी विचारमग्न होऊन मी तिकडे पाहतोय की हा जो शेतकरी आहे, तो शेतकरी या ठिकाणी आपल्याजवळचं धान्य अतिशय संयमाने, शांतपणे जमिनीमध्ये फेकतो, जेणेकरून ते पीक केव्हा ना केव्हा तरी पेरणीसाठी आपण केलेलं जे काही टाकलेलं जे धनधान्य आहे ते नंतर मात्र ते कापणीला आपल्याला कामाला येईल. डार्कनेस डीपन. आता काळोख या ठिकाणी हळूहळू पडत चाललेला आहे, डार्क होत चाललेला आहे, गडद होत चाललेला आहे. फेड्स द लाईट. आणि जो काही उजेड होता आता तो हळूहळू म्हणजे अंधुक होत चाललेला आहे. नाव हिज जेस्चर टू माइन आईज आर ऑगस्ट अँड द स्ट्रेंज हिज हाईट सीम्स टू टच द स्टॅरी स्काईज. आणि बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, अशा परिस्थितीसुद्धा तो व्यक्ती जो काही आपलं काम पूर्ण करतोय आणि पूर्ण काम झाल्याच्या नंतर त्याचे जे काही हातवारे, त्याचे जे काही हावभाव आहेत ते अतिशय विलक्षण अशा पद्धतीचे आहेत. आणि त्याचं जे काही ऑगस्ट मीन्स एक प्रभावशाली अशा प्रकारचे त्याचं जे काही एक रूप आहे ते आता या ठिकाणी पाहायला मिळतं. कशामुळे प्रभावशाली? की मी माझं काम पूर्ण केलेलं आहे, मी धनधान्य जे काही मी त्या जमिनीत टाकलेलं आहे आणि केव्हा ना केव्हा तरी ते उगवेल, मोठं होईल आणि मी ते मग कापेल आणि माझी सुगी चांगल्या प्रकारची होऊ शकते. सिम्स टू टच द स्टॅरी स्काय. आणि जणू काय स्टॅरी स्काय मीन्स उदात्त भव्य अशा प्रकारचं आकाश आणि आभाळा एवढी त्याची जी मोठी प्रतिमा, भव्य अशा प्रकारची प्रतिमा त्या व्यक्तीची, त्या शेतकऱ्याची या ठिकाणी दमदार अशा प्रकारची प्रतिमा, एक परिणामकारक अशा प्रकारची प्रतिमा आपल्याला या ठिकाणी दाखविलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि शेतकऱ्याचं हे जे काही स्वतःचं काम आहे तो अगदी अनिश्चिततेचं काम आहे. जमिनीमध्ये टाकणं आणि केव्हा उगवेल याची शाश्वतीसुद्धा नाही, केव्हा जे मोठं होईल त्यानंतर केव्हा कापायला येईल, केव्हा मार्केटमध्ये जाईल आणि केव्हा हातात पैसा येईल, तरीहीसुद्धा तो शेतकरी अतिशय हॅपी आहे, आपलं काम झाल्याच्या नंतर अतिशय समाधानी आहे. अशा पद्धतीची ही कविता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी फ्रेंच कवी व्हिक्टर ह्युगो यांनी लिहिली आणि तरुलता दत्त यांनी ही ट्रान्सलेट केलेली आहे. आपण जर या ठिकाणी या कवितेचा जर ॲप्रिशिएशन बघायचं म्हटलं तर हे जे ॲप्रिशिएशन आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे रसग्रहण. आपण प्रत्येक कवितेचं रसग्रहण बघत असतो आणि रसग्रहण पाहणे म्हणजे ही पूर्ण जी कविता आहे ती समजावून घेण्यासारखी आहे. बघा या ठिकाणी रसग्रहण करत असताना, ॲप्रिशिएशन करत असताना आपण तेच मुद्दे पुन्हा म्हणत असतो की मुळात मुद्दे रसग्रहण करत असताना असतात या ठिकाणी दिलेले आहेत. काय मुद्दे दिलेले आहेत? अबाउट द पोयम अँड पोएट अँड टायटल. फ्रेंड्स, let us discuss about. Actually, the title of the poem is very impressive. What is the title? The Sower. And very simple but heart touching the title is. And then about the poet. The poet is nothing but watching towards that the man, the farmer, the sower, how hard work and how the work set by him. So the title is also impressive. The picture of the farmer is also impressive, and the construction of the poem is also very heart touching and impressive. Friends, here again the next point is a theme. या ठिकाणी कवितेचा सारांश, कवितेचा विषय आणि या ठिकाणी तो कशा प्रकारचा आहे. फ्रेंड्स, द पोएम इज नथिंग बट जस्ट शोईंग अस द हाऊ द फार्मर
work hard, how just the farmer is positive, and it shows us the way of the patience. If you do your work in patience, definitely good fruits will in your hand. And then next point, the poetic devices, language and style. Friends, in this poem we have the alliteration figures of speech. Actually, every and maximum lines, the figures of speech is alliteration is given here, or the is that is shown in every and each line, dear students. Then at the same time, here in this poem, the rhyme scheme we have seen in the very first stanza. Just the rhyme scheme is nothing but A B A B. At the same time, we have some examples of the antithesis figures of speech is also here. Antithesis figures of speech. Then friends, another point is nothing but the language and style. So the style or the language is very simple but heart touching, and the language comprises words used in a manner to create a commanding figure of the farmer. The poet put in front of us the figure of the farmer, and so he continuously showing us just the how the farmer work hard, how he set just his own work and to complete it also. This is nothing but the very impressive and very just the stimulative work for us by the poet. Friends, the another point is here the special features, novelties, and focusing elements. Just the special features, nothing but there are only two aspects in the poem. What the two aspects? The first aspect is nothing but to work hard, and the hard work of the farmer is given here. And the second aspect is nothing but the positive. The farmer is in positive just the mood after completing his own toil or work. Just the picture is shown to us just the positive way and very just the in a good way. Friends, at the same time, in several lines, the words are in a different order from what used normally. Just the marches he alongs, fade the light, means the inversion as the poetic devices add effect. At the same time, friends, there is use of poetic language, adding to the novelty and the beauty of the poem. So, this is not the ordinary language, just like the examples are there. Well nigh, mine eyes, muse eye, these words are nothing but. फ्रेंड्स, पुढचा पॉईंट आणखी असतो व्हॅल्यू अँड मॅसेज. व्हॉट इज द मॅसेज ऑफ द पोएम? The message of the poem is nothing but this poem gives us very important heart touching message, and that is nothing but just to work as hard as the work of the farmer, and just the importance of the farming is also given. So we must just take something from the continuous work of the farmer. Actually, there is uncertainty of the income, but he works continuously. A lot of risk is in his life, but he works continuously. Friends, the last point, your opinion about the poem. What is your opinion? Friends, actually, my opinion about the poem is nothing but just the poem gives me just the positive tone and shown me a picture of a farmer.
This poem is nothing but indicates very simple life of the farmer, but it also shows how to do the hard work, and this is nothing but the message to us. And also, you do your work in a positive way continuously, definitely a good type of fruit will be in your hand. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ही कविता ॲप्रिशिएशन सहित शिकलेलो आहोत. डेफिनेटली मला खात्री आहे की तुम्हाला ही कविता आवडली असेल. मित्रांनो, जाता जाता आणखी एक सांगावंसं वाटतं की अद्यापही आपण जर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून मला माझी शिकवणी तुमच्याकडून जी कमेंट येईल त्यानुसार ही शिकवणी मला आणखी कशी उपयुक्त आणि कशी दर्जेदार करता येईल ते मी त्या तुमच्या कमेंटवरनं डेफिनेटली प्रोग्रेस करेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.